नमस्कार, वृत्तम मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवसभरात घडलेल्या प्रमुख राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत। तर पहिलीच घडामोड अतिशय आनंदाची आहे, ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे। माजी पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे। याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली। काही दिवसांपूर्वीच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देखील केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे। तर दुसरी बातमी येते समान नागरी कायदा पारित केलेल्या उत्तराखंड राज्यामधून। उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी या भागात काही अनधिकृत मशीद आणि मदरसा तोडण्यासाठी गेलेल्या स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर आणि प्रशासनावर तेथील काही जमावाने दगडफेक तसेच पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना आपण पाहतोय किंवा त्या संदर्भातले काही फुटेज देखील आपण पाहिले असतील। त्या घटनेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी, स्थानिक अधिकारी, कर्मचारी देखील जखमी झाले आहेत। याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अतिशय उच्चस्तरीय बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेतला। तसेच दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजे शूट ॲट साईटचे ऑर्डर्स देण्यात आले आहेत। त्यामुळे याबाबतचा सगळा आढावा धामी सरकार घेत असून त्या ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस देखील तैनात करण्यात आल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या घटनेबाबत पुष्कर सिंह धामी स्वतः आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे। पुढची बातमी येते ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली। यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। विरोधक कायमच काही घटना घडली की फडणवीसांचा राजीनामा मागत असतात। तसेच यावेळी देखील संजय राऊत, सुप्रिया सुळे तसे अन्य विरोधक नेत्यांनी देखील या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली। देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांना एक जोरदार टोला लगावला आहे। विरोधक कालच्या घटनेचे राजकीय स्वरूप करू पाहतात, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असून एखादे श्वान एखाद्या गाडीखाली आले तरी ही लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असे सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। असा एक जोरदार टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे। ह्या पुढची बातमी अशी आहे की आता लोकसभा जी निवडणूक आपली होणार आहे त्या संदर्भातली इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलने एक सर्वे केला। त्यामधनं जी माहिती समोर येते त्यानुसार आत्ताच्या क्षणाला देशामध्ये जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA म्हणजेच भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना पुन्हा एकदा देशामध्ये सत्ता मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। NDA जवळजवळ 300 ते 340 जागा जिंकत देशामध्ये पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज या सर्वेतनं व्यक्त करण्यात आला आहे। तर काहीही करून केंद्रातल्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत येऊन द्यायचं नाही या विचाराने देशातील अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडी स्थापन करून त्यामध्ये एकत्रित झाले आहेत। त्या इंडिया आघाडीला आत्ता या क्षणाला निवडणुका झाल्या तर किमान 166 जागा मिळण्याचा अंदाज आहे। म्हणजे बहुमताचा आकड्याजवळ देखील इंडिया आघाडी पोहोचताना दिसत नाहीये। तर NDA म्हणजेच भाजप आणि घटक पक्ष जो बहुमतासाठी 272 चा आकडा लागतो तो सहजरित्या पार करताना आपल्याला या सर्वेमधून दिसून येत आहे। जनतेचा कौल या सर्वेनुसार तरी मोदी सरकारकडेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या होत्या प्रमुख राजकीय घडामोडी। जर तुम्हाला हे बुलेटिन आवडलं असेल, वृत्तम मराठी या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या पुन्हा एकदा नवीन प्रमुख घडामोडींसह भेटूयात। धन्यवाद।